आणि इथे बघा आत्ताच ही बोट समुद्रामधून बाहेर आली आहे. बापरे केवढे सारे मासे त्याच्यामध्ये. Why even try to justify leaving? Why not just run away? Why even wait and hesitate breathing? Why would you wanna stay? Nothing you say can change the way he feels. Nothing could save you now. नवीन दिवसाची नवीन सुरुवात, नवीन उत्साहात नवीन ब्लॉग. नमस्कार मंडळी, मी श्रद्धा आणि मी श्रुती. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आमच्या लाईफमध्ये, अर्थात लाईफस्टाईल ऑफ बंजारी सिस्टर्समध्ये. तर आज आहे श्रीवर्धन मधला आमचा तिसरा दिवस आणि सकाळचे 8:30 वाजलेत. आम्ही कुठे आलोय ते तुम्हाला सांगते. हे बघा मंडळी, आम्ही आलोय बंदरावरती. तर बघा अशा प्रकारे निलाव होतो माशांचा. 1030, 1040, 1050, 1000, 1150, 1110, 1120, 1112, 1210, 1250, 1250, 1260, 1270, 1213, 1301, 1310, 1320, 1400, 1401, 1401, 1402, 1402, 1410, या माशाचे रेटिंग झाले. 1420, 2, 1420. तर बघा मंडळी, अशा प्रकारे माशांची अक्षरशः बोली लावली जाते आणि जो जास्त किंमत देईल त्याला हे मासे विकले जातात. बघा अशा प्रकारे निलावामध्ये किंमत वाढत वाढत चालली या माशांची. पापलेट्स आहेत हे सगळे. 750 तर 600 पासून सुरू होत 750 ला हेडील डन झालेला आहे. 800, 850, 750, 850, 860, 860 एक रेशमा, 860 एक 70, 880, 900, 900, 900, 900, 950, 950, 950. क्या बात आहे. तर हे मासे 950 रुपयामध्ये फायनल त्यांची किंमत ठरलेली आहे. आणि इथे बघा आत्ताच ही बोट समुद्रामधून बाहेर आली आहे. बापरे केवढे सारे मासे त्याच्यामध्ये बघू शकता. हे सगळे कोळी लोक आत्ता जस्ट बोट घेऊन आलेत आणि आता या माशांचा सुद्धा निलाव होणार आहे इकडे. क्या बात आहे. जस्ट आत्ताच आली ना ही. हे बघा प्रत्येक माशाच्या पेटेच. तो कुठला मासा आहे गाई? सगळा बांगडा. एवढा हा सगळे बांगडे आहेत. डेंजर आहे. पाट्याच्या पाट्या बांगड्याच्या. आणि हे सगळं बंदर आहे बघा. तुम्ही काय घेणार आहे का नुसतं बघणार आहे? आम्ही बांगडा घेणार आहे, पॉपलेट घेणार आहे. अजून काही नाही. आणि काही मिळाले तर आणि हे बघा हे मामांनी घेतलेले मासे पापलेट सगळे. कुठली सुरमई दाखवा. हे बघा एक सुरमई आणि बाकी सगळे पापलेट घेतले. हे आमच्या मामांची खरेदी. सो फ्रेंड्स, आता इकडचे बॅक साईडचे सगळे मासे आणि त्यांचा निलाव वगैरे बघून झालाय. आता आपण पुढे चाललोय. इथला सीन कसा आहे ते पण मी तुम्हाला दाखवतेच. सो चला. इकडे काय आहे ग? इकडे सुद्धा मच्छी बाजारच आहे आणि इथून तुम्हाला समुद्राचा जो पूर्ण व्ह्यू आहे बंदराचा तो व्यवस्थित बघायला मिळेल. सो चला आपण बघूयात. आणि इकडे बघा या दोन कोळी लेडीज किंवा कोळीनी या जाळ्यामधून मासे बाहेर काढतायत. मांदेली मासे आहेत हे, है ना? झिंग्या, भिंजी, काय भिंजी भिंजी भिंजी. आणि इथे बघा मासे निवडून सेपरेट करायचं काम चालू आहे. हे कुठले मासे आहेत? झिंगे.
आणि हा पूर्ण व्ह्यू आहे बंदराचा. वाव, कसल्या मस्त लाटा येत आहेत ना. आणि इकडे बघा, ही सगळी जाळी आहेत माशांची, मासे पकडण्यासाठी. इकडे पण आहेत. आणि हे बॉल वगैरे जे दिसत आहेत ते जाळ्याच्या एंडला म्हणजे कडेकडेने लावले जातात. जर गोल आकाराचा असेल तर पूर्ण गोल राऊंडला साईडने अशा प्रकारे हे विणलं जातं किंवा तयार केलं जातं. तर चला आता आपण निघूयात. आणि आय होप तुम्ही बघू शकताय व्हिडिओमध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा असा एक तिरंगा झेंडा त्यांनी ते लावला आहे. पण मध्ये अशोक चक्र नाही आहे, कदाचित त्या तिरंग्याचा मान राखला जावा म्हणून असेल. बट इट्स लुकिंग व्हेरी व्हेरी नाईस. खूपच भन्नाट दिसतंय ते. हा विकण्यासाठी आणलाय का बर्फ? म्हणजे तुम्ही विकता ना इथे येऊन का नाही? पॅकिंगसाठी का? ओके, म्हणजे हा तुम्ही स्वतःसाठी आणलाय का? अच्छा. आणि याच्यामध्ये सगळे मासे पॅक करून बर्फ टाकला जातो जेणेकरून याचं ट्रान्सपोर्ट व्यवस्थित पद्धतीने व्हावं. तर बघूया आपण हे कसं करतायत. म्हणजे बर्फाची लेअर, त्याच्यानंतर मासे, पुन्हा बर्फ, अशा पद्धतीने हे ठेवलं की दूरपर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये, वेगवेगळ्या भागामध्ये हे मासे नीट सेफली पोहोचवता येतात आणि जास्त वेळ फ्रेश राहतात. हे अशा पद्धतीने त्यांचं स्टोरेज आता चालू झालंय. बापरे, नाही नाही, ही वेगळीच जाते. ठीक आहे. त्याला काय म्हणतात? हा थांब, मी सांगतो. त्यांनी सांगितलं. सांगा. आमचे पप्पा म्हणजे काय अस्सल भोई. तेव्हा आमच्या घरातल्या सगळ्यांना सगळ्या माशांचे सगळे प्रकार ऑब्विसली माहीत आहेत. पण आता त्यांना याचं नाव आठवत नाहीये. काय नाव आहे? बग्गी. बग्गी काय? बग्गी. बग्गी बग्गी मासा. सो फ्रेंड्स, आता इथला सगळा मच्छी बाजार म्हणजे माशांचं आगार बघून झालेला आहे. आणि आता आपण चाललोय घरी, कारण भरपूर ऊन झालंय. आता किती वाजलेत? 9:30 झालेले आहेत. म्हणजे ऑलमोस्ट 1 तास आमचा इथे गेला. आणि छान वाटलं बघून, कारण कधीतरी असं वेगळं काहीतरी पण बघायला पाहिजे. आणि खूप गोष्टी कळाल्या खरं तर, की व्यापार हा नक्की कसा असतो, कशा पद्धतीने ट्रान्सपोर्ट वगैरे केलं जातं माशांचं. सो मस्त वाटलं. आता आपण घरी जाऊ. तर चला मंडळी, आता आपण गाडीमध्ये बसूया. बोटिंग नाही ग, तो चेष्टा करतोय की आता तुम्हाला बोटिंग करायची आहे का, बसा बोटीमध्ये आणि संध्याकाळीच या कोळ्यांसोबत. मास जावा. चला, आलोय आम्ही घरी. चावी कोणाकडे आहे? चावी किसके पास है? आले आले आले. चावी द्या. मागं राहतो, त्याचा उपयोगच होईल. कुठला कोणाचं ते आता बघायला लागलं. काय करा? प्रदीप पहिला प्रदीप जुना हे बघा, हे मासे कसे आणले त्यांनी, नाही का? आहे का बरोबर? तर मंडळी, आता दुपारचे 2:30 वाजले आणि आम्ही जेवण वगैरे आमचं सगळं झालेलं आहे. त्याचबरोबर सगळ्यांचं आवरून सुद्धा झालंय. आम्ही सुद्धा रेडी आहोत आणि आता आपण निघालोय. सो इथे बघू शकता मी अशा पद्धतीचा ड्रेस घातलेला आहे. आणि आता आम्ही निघालोय कारण आमची ट्रिप संपली. आता जावं तर लागेल. आवर आवर आवर. वहिनीचं आवरतंय. इकडे श्रुतीचं पण झालंय. बघू श्रुती, गरम होतंय का?
खूप गरम होतंय. बघू शकता सगळ्यांची गडबड चालली आहे कारण आता निघण्याचा दिवस आलेला आहे. आणि आता इथे हे सगळं सामान आम्हाला गाडीमध्ये आता भरायचंय. इथे बघू शकता हे मासे वगैरे घेतले होते तर ते सुद्धा आता व्यवस्थितपणे आम्ही गाडीमध्ये भरतोय. गरम तर खूप होतंय सगळ्यांना. ओ आणि इथे एकत्र करून होईल ना मोठा. दादा इकडे बघ. छान वाटलं, समाधान वाटलं. नाही बघा हा मोठं घ्या मोठं पप्पांना दादाने ड्रेस घेतलाय है ना. हा जो आता घातलाय ना त्यांनी तो घेतलेलाच आहे. जास्त नादाला लागायचं नाही नामाच्या कारण नाम आवडत नाही. चॉईस केलेत ना. अरे वा आजीची साडी पण भारी आहे. आजी आता घालून फोटो पाठवायचा काय वहिनीला. ओ आशीर्वाद. ओ काय मग श्रुती आम्हाला मिळाले कालच. आमचे ड्रेस आता बॅग मध्ये. चला चला या काळजी. चल दादा ये दिवाळी तू यायचंय आता. चला बाय बाय दादा वहिनी. आणि हे बघा फ्रेंड्स बाहेर किती छान मस्त वातावरण झालं. खरं तर पावसाचं वातावरण झालंय पण आम्ही ज्या रूटला आहोत सध्या तिथे पाऊस पडत नाहीये. तर एक छोटंसं हॉटेल आहे तिथे आम्ही आलोय. चला आता आपण चहा पिऊयात गरमागरम. बापरे. आणि आमचा चहा पिऊन होतोय ना होतोय तोच भयंकर पाऊस पडायला लागलाय. 2-3 मिनिटातच पडायला सुरुवात झाली अचानक. हे बघा मुसळधार पाऊस. आता ताम्हिणी घाटामधून आपल्याला फक्त पाऊसच बघत जावं लागेल. आणि धबधबे नंबर लागले नंबर पळण्यासाठी. कोण होते आप्पा. पहिल्यांदा आप्पा गेला. आता श्रुती आता कोण जाते मामा. आता पप्पा. जावा पटकन. हॅलो
आता आता कोण आहे आता आत्या आता आई जा जा हळू हळू जावा आई ग इतका भयंकर पाऊस आहे आता केतकी वहिनी ना आजी पळत कसं जातील ए जावा कोणीतरी चला आजी त्याच्यानंतर केतकी वहिनी गेलेले आहेत आता प्रिया वहिनी जा पळावं तर लागणारच आहे बाई पळत पण नाहीये शूटिंग येते म्हणून पळलीच नाही बिचारी जा आता तू ओके आता सगळे गेलेत मी एकटी राहिली चला जाऊयात मी पण जाते पळत सो फ्रेंड्स बघा तामिनी घाटामध्ये आम्ही एका ठिकाणी थांबलोय आणि इतकं मस्त लोकेशन बघायला मिळालंय क्या बात आहे आय होप तुम्ही बघू शकत असाल आणि ते खूप पर्यटक सुद्धा आलेले आहेत फोटोज वगैरे काढण्यासाठी संध्याकाळची वेळ आहे आणि पाऊस वगैरे पण आत्ता पडतोय पण भन्नाट वाटतंय सो फ्रेंड्स आम्ही आता तळेगावमध्ये पोहोचलोय आणि श्री समर्थ भेळ मिसळ या हॉटेलमध्ये आम्ही थांबलोय आणि इथे थोडासा नाश्ता करणार आहोत कारण जेवण वगैरे करायला एवढी भूक पण नाही सो मी तुम्हाला एकदा दाखवते की हॉटेल कसं आहे आणि हे ते हॉटेल आहे जिथे आम्ही थांबलोय बघू शकता श्री समर्थ भेळ असं या हॉटेलचं नाव आहे आणि आमची सगळी मंडळी आतमध्ये गेले तर चला आता आपण पण जाऊयात तर बघू शकता आतमधून हे पूर्ण हॉटेल अशा पद्धतीचं आहे आणि इथे ही सगळ्यात मोठी प्रतिमा आहे मला असं वाटतं हा फोटो शिवथरघळीमधला आहे जिथे रामदास स्वामींनी कल्याण स्वामींना दासबोध सांगितला होता आणि त्यांनी तो लिहिला होता आणि ते आतमध्ये बघू शकता नानास्वारी आणि आईस्वारींच्या 2 प्रतिमा आहेत आणि इकडे श्री समर्थ स्वारी त्याच्यानंतर शिवसमर्थांची पण प्रतिमा आहे की जी अतिशय उत्तम वाटतंय बघितल्याच आणि त्यानंतर इकडे भिंतींवरती सगळ्या प्रकारच्या ओव्या लिहिलेल्या आहेत की ज्या पूर्णपणे दासबोधामध्ये असतात इतकं मस्त वाटतंय प्रसन्न वाटतंय सगळं बघून आणि हे त्यांचं अशा प्रकारे काउंटर आहे पूर्णपणे इथे बघू शकता बोर्ड लावलाय त्यांनी श्री समर्थ भेळ तुम्ही बैठकीला जाता ना जय सद्गुरू आणि हा आलेला आहे आमचा पहिला मेनू मिसळ पाव आई खाऊन सांग टेस्ट करून कशी आहे छान आहे आवडली पप्पांना आवडली का विचारूयात अजून खाल्ली नाही वाटत त्यांनी कशी आहे एक नंबर होय का आणि यानंतरचा आमचा पुढचा मेनू आहे ओली भेळ तर ओली भेळ अशा पद्धतीने त्यांनी सर्व केली आहे त्याच्यासोबतच ही चटणी दिलेली आहे सेपरेट तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक्स्ट्रा खाऊ शकता याच्यासोबत घेऊन तर चला आम्ही लगेचच ही फस्त करतो आणि भेटूयात पुढच्या सीनमध्ये सो फ्रेंड्स मिसळ वगैरे खाऊन झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट वाईला जाणार होतो पण आम्ही गेलो नाही त्याच्या आधी आम्ही तळेगावमध्येच रोहनदादा आणि केतकी वहिनी तिथे राहतात ज्या फ्लॅटमध्ये तिथे आलो आता इथे थोडासा वेळ आम्ही स्पेंड करणार आहोत आणि त्याच्यानंतर लगेचच वाईला जायला निघणार आहोत सो फ्रेंड्स श्रीवर्धनची आमची ट्रिप संपलेली आहे तर हे 3ही व्हिडिओज 3ही दिवसांचे तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडले असतील तर व्हिडिओजला लाईक करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर असे वेगवेगळे व्लॉग्स बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तर लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत इतरांसोबत स्वतःची काळजी घ्या स्वतःवर प्रेम करा आणि हेही लक्षात ठेवा की तुम्ही सगळे आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहात मंडळी वी लव्ह यू ऑल सो मच सो वी आर वंजारी सिस्टर्स टेकिंग अ लॉंग ब्रेक बाय बाय स्टे हॅपी